नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कथा हॉलिवूडची या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आपण या चॅनलवर हॉलिवूडच्या मूवीविषयी चर्चा करतो आणि ते पण विदाऊट एनी स्पॉइलर देता. तर मित्रांनो, आज आपण अशाच एका माझ्या फेवरेट मूवीबद्दल बोलणार आहोत आणि तो मूवी आहे इन्सेप्शन. मित्रांनो, काही मूवी असतात ज्याला खूप सारी रिवॉच व्हॅल्यू असते, म्हणजे तो मूवी तुम्ही कितीही वेळा बघू शकता. तर इन्सेप्शन हा एक असाच मूवी आहे. म्हणजे मी स्वतः हा मूवी कमीत कमी आत्तापर्यंत 4 ते 5 वेळा बघितला आहे. आणि जेव्हा पण मी हा मूवी पुन्हा पुन्हा बघतो त्यावेळेला मला काहीतरी नवीन असं या मूवीमध्ये बघायला मिळतं आणि काहीतरी नवीन आयडिया या मूवीबद्दल मला कळते. मित्रांनो, तुमच्यावर कधी असं झालं आहे का की आपण तो आणि झोपेत एखादं स्वप्न बघतो आणि जेव्हा आपण ते स्वप्न बघतो तर ते ॲक्च्युली अर्धा तास किंवा 1 तासाचं स्वप्न आपण बघितलेलं असतं. मात्र जेव्हा आपल्या माइंडमध्ये स्वप्न असतं त्यावेळेला सुमारे स्वप्नामध्ये आपण 5 ते 6 तास घालवतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की असं का होतं. तर ज्या प्रकारे नॉर्मल टाईम असतो तो स्वप्नामध्ये गेल्यावर स्लो होतो. आणि जर आपण असंच बघत गेलो आणि टाईम स्लो करत गेलो आणि स्वप्नाच्या आतमध्ये जर अजून एक स्वप्न बघितलं आणि त्याच्या आतमध्ये जर अजून एक स्वप्न बघितलं, तर जर तुम्ही नॉर्मल टाईममध्ये पहिल्या स्वप्नामध्ये 1 तास स्वप्न बघत असाल तर आतमध्ये तुमचं टाईम 1 दिवसाचा असतो. त्या 1 दिवसामध्ये जर तुम्ही अजून एक स्वप्न बघितलं तर त्याच्यामध्ये तो 1 दिवस हा सुमारे 1 महिन्याचा झालेला असतो. आणि त्याच्या आतमध्ये जर अजून एक तुम्ही स्वप्न बघितलं तर हाच 1 महिना पुढे जाऊन 1 वर्षाचा झालेला असतो. अशा या थोड्याशा डीप कॉन्सेप्टवर आधारित मूवी म्हणजे इन्सेप्शन. आणि जेव्हा आपण पहिल्या लेवलचं स्वप्न बघतो, दुसऱ्या लेवलचं आणि तिसऱ्या लेवलचं, तिसऱ्या लेवलच्या स्वप्नापर्यंत पोचणं खूप डिफिकल्ट असतं, कारण तेवढी गाढ झोप आपल्याला लागत नाही. आणि अशाच या कॉन्सेप्टवरचा मूवी आहे इन्सेप्शन. आणि तुम्हाला जर असं समजलं की तुम्ही जे स्वप्न बघताय ते तुम्ही तुमच्या मित्राबरोबर शेअर करू शकता आणि जर 2 माणसं मिळून एक स्वप्न शेअर करू शकतात तर काय मजा येईल. तर हीच पूर्णपणे कन्सेप्ट आहे इन्सेप्शन या मूवीची. आणि इन्सेप्शनचा हिरो आहे लिओनार्डो डी कॅप्रिओ. त्याच्याकडे एक अशी कला आहे की जो दुसऱ्याच्या स्वप्नात प्रवेश करू शकतो आणि त्याच्या डोक्यातल्या आयडिया चोरून घेऊ शकतो. मात्र विचार करा, जर तुम्ही कोणतरी येऊन तुमच्या स्वप्नातली आयडिया चोरी करून जाऊ शकत असेल तर तुम्ही काय करू शकता. आणि कॉपकडे एक वेगळ्या प्रकारची अजून एक कला असते, ती म्हणजे ज्याप्रमाणे तो एखाद्याच्या स्वप्नात प्रवेश करून त्याची आयडिया चोरून घेऊ शकतो, त्याचप्रमाणे तो जाऊन एखाद्याच्या माइंडमध्ये स्वप्नात जाऊन एखादी आयडिया प्लांटही करू शकतो. आणि असंच एक मिशन कॉबला मिळतं आणि पुढे इन्सेप्शनची पूर्णपणे कथा आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे याच्यात जी एक पात्र आहेत, म्हणजे एक सेटो म्हणून कॅरेक्टर आहे. सेटो कोण आहे ते तुम्हाला मूवी बघितल्यावरच कळेल आणि ते पात्र का इम्पॉर्टंट आहे तेही आपल्याला कळतं. नंतर जोसेफ लॉर्डन ग्रेविट याने जी त्याच्या सहाय्यकाची भूमिका केली आहे, म्हणजे लिओ जो असतो लिओनार्डो, तो मेन याचा हिरो आहे आणि तो दुसऱ्याच्या स्वप्नात प्रवेश करत असतो आणि त्याला बाकी सर्वजण सपोर्ट करत असतात. तर जेव्हा लिओ दुसऱ्याच्या स्वप्नात प्रवेश करतो तेव्हा त्याला कशी त्याची पूर्ण टीम सपोर्ट करते हे अतिशय डिटेलमध्ये ह्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. या चित्रपटाचा अजून एक फेवरेट पार्ट म्हणजे क्रिस्टोफर नोलान, जे माझे फेवरेट डायरेक्टर आहे. तुम्ही विचार करा, पहिल्या लेवलचं स्वप्न, दुसऱ्या लेवलचं स्वप्न आणि तिसऱ्या लेवलचं स्वप्न, हा विचार करणं किती डिफिकल्ट आहे. पण क्रिस्टोफर नोलान यांनी ॲक्च्युली ते पडद्यावर अशा प्रकारे दाखवलं आहे की आपण जेव्हा मूवी बघत असतो तेव्हा आपल्याला ते स्पष्टपणे कळून येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण बघितलं तर पहिलं स्वप्न जेव्हा आपण 1 तास बघत असतो आणि जे ॲक्च्युलीमध्ये त्याच्यात आपण 1 महिना त्याच्या आतमध्ये स्पेंड करतो, असं जर आपण ड्रीम विदिन ड्रीम असं बघत गेलो तर तुम्हाला स्वप्न आणि सत्य याच्यातला फरकच कळणार नाही. कारण जर तुम्ही स्वप्नात एवढा टाईम घालवला असेल तर तुम्हाला रिअल जग हे खरं की स्वप्न खरं हे कळणार नाही. तर ह्या द्वंद्वामध्ये जेव्हा लिओनार्डो अडकलेला असतो तेव्हा त्याच्यातून तो कसा बाहेर येतो, त्यासाठी ते काय उपाय करतात, हे या मूवीमध्ये अतिशय प्रभावतेने दाखवलेलं आहे. दुसरं म्हणजे क्रिस्टोफर नोलान यांची स्पेशल अशी स्टाईल. जर तुम्ही बघितलं तर क्रिस्टोफर नोलान हे त्यांच्या मूवीमध्ये CGI किंवा कम्प्युटर जनरेटेड ग्राफिक्सचा उपयोग करत नाही. ते पर्टिक्युलरली मोस्ट ऑफ द शॉट डायरेक्टली म्हणजे इन कॅमेरा घ्यायचा प्रयत्न करतात.
आणि असेच काही स्वप्नातले थरारक सीन आहेत जे त्यांनी CGIचा उपयोग न करता ॲक्च्युली प्रॅक्टिकली शूट केले आहेत. म्हणजे एक सीन आहे ज्याच्यामध्ये लिओनार्डो एका स्वप्नात प्रवेश करतो आणि त्यावेळेला ते रस्त्यावरून जात असतात, म्हणजे पावसाचा असा सीन आहे आणि अचानक त्या रस्त्यामध्ये ट्रेन येते आणि त्यांना धडक देते. म्हणजे स्वप्न आहे, स्वप्नात आपण कुठच्याही प्रकारचा विचार करू शकतो. आणि हे ॲक्च्युली इन कॅमेरा शूट करण्यासाठी त्यांनी खूप सारे लोकेशन स्काउट केली. न्यूयॉर्कमध्ये त्यांनी अशी जागा शोधली की जिथे ट्रामचे किंवा रेल्वेचे रूळ आहेत आणि ॲक्च्युली त्या लोकेशनला जाऊन त्यांनी तो शूट केला. म्हणजे एक गाडी रस्त्यावरून टॅक्सीज जात आहेत आणि मग ट्रेन येऊन त्यांना धडक देते. आणि हा इन कॅमेरा शूट केला असल्यामुळे आपल्याला ह्याचा एकदम रिअल असा फील मिळतो. दुसरं म्हणजे त्यांनी एक स्पेशल प्रकारची शिडी दाखवली आहे की जेव्हा आपण स्वतःचं ड्रीम कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळेला आपण एक असा जिना बनवू शकतो की आपण चढून वरती गेलो तरी पुन्हा आपण त्याच जागेवर परत येतो. आणि हा पण सीट शूट करण्यासाठी त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा जिना डिझाईन केला आणि कॅमेरा अँगल एका डॉलीवर लावून वरतून ते खाली घेऊन आले. तर ह्यामध्ये ॲक्च्युली आपल्याला ते रिअलच आहे, म्हणजे जिथून सुरुवात केली परत आपण त्याच जागेवर पोचलो ह्याचा पूर्णपणे आपल्याला भास होतो. आणि याच्यात अजून एक सीन आहे जो हॉटेल लॉबीमधला सीन आहे आणि जो आत्तापर्यंत सिनेमॅटोग्राफीमध्ये शूट केलेला एकदम भन्नाट असा सीन आहे. म्हणजे ह्यामध्ये CGI वापरले नाही आहेत आणि प्रॅक्टिकल इफेक्ट्सचा यूज केल्यामुळे तुम्हाला हा सीन एकदम रिअल असा वाटतो. तर त्याच्यामध्ये ह्याच्यातली माणसं ही स्वप्नात असतात आणि ते झिरो ग्रॅव्हिटीमध्ये असतात. आणि झिरो ग्रॅव्हिटीच्या मध्ये असताना त्यांनी एक फाईट दाखवलेली आहे आणि ह्या फाईटला रिअल टच येण्यासाठी त्यांनी हॉटेलच्या लॉबीचा पूर्णपणे सेट एका रोलरमध्येच बनवला. आता रोलरमध्ये सेट बनवल्यामुळे त्यांना लाईटिंग कशी सेट करायची हा पण चॅलेंज होता, कारण ते लोक ॲडिशनल लाईट आणि कन्सिस्टंट लाईट देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांना ॲक्च्युली प्रॅक्टिकल लाईटचा यूज करायला लागला. तर अशा रीतीने त्यांनी एक प्रॅक्टिकल लाईट आणि पूर्ण हॉटेलच्या लॉबीचा सेट एका रोलरमध्ये टाकला. त्या रोलरला नंतर त्यांनी 360 डिग्रीमध्ये फिरवलं आणि त्यांनी कॅमेरे सेट केले आणि त्या सीनला इन कॅमेरा शूट केलं. आणि जेव्हा आपण ह्याला बघतो तेव्हा ॲक्च्युली आपल्याला रिअल असा फील याचा बघायला मिळतो की झिरो ग्रॅव्हिटीमध्ये एक फाईट चालू आहे आणि त्याचा जो लूक आहे तो एकदम भन्नाट असा आहे. नंतर आपण अजून काही गोष्टी बघतो की जसजसा स्वप्नामध्ये टाईम स्लो होत जातो, म्हणजे पहिलं स्वप्न, दुसरं स्वप्न आणि तिसरं स्वप्न, त्यासाठी त्यांनी फ्रेम रेटचाही एकदम जबरदस्त असा यूज केला आहे. म्हणजे जर तुम्ही नॉर्मल याच्यात बघाल तर तुम्हाला 30 फ्रेममध्ये दिसेल. नंतर अजून गेलं तर 60 फ्रेममध्ये शूट करून त्याला 30 फ्रेमवर प्ले केलं आहे. नंतर पुढच्या स्वप्नात गेलं तर 120 फ्रेमला शूट करून त्याला 30 फ्रेमवर प्ले केलं आहे. त्याच्यानंतरच्या सीनमध्ये जर थर्ड ड्रीममध्ये आपण बघितलं तर ते जे सिक्वेन्स आहेत त्याला त्यांनी सुमारे 240 फ्रेमला शूट करून 30 फ्रेमला स्लो करून प्ले केला आहे. त्यामुळे स्वप्नाच्या आतमध्ये टाईम कसा हळूहळू स्लो होत जातो हे अतिशय भन्नाट प्रकारे या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. तसंच काही सीन आहेत, म्हणजे जेव्हा आपण बघतो की लिओनार्डो पाण्यात पडत असतो त्यावेळेला तो जेव्हा खुर्चीवरून पाण्यात टबमध्ये पडतो त्यावेळेला तो ज्या प्रकारे हळूहळू पडतो आणि त्याच्यापेक्षा हळू त्यांची गाडी जेव्हा पाण्यात पडते, तर ह्यांनी टाईम हा किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जसा आपण टाईम स्लो करतो तेव्हा तो किती म्हणजे त्यांच्यासाठी पहिल्या स्वप्नात जरी तो 1च सेकंद असला तरी दुसऱ्या सेकंदात ते 1 तास असतो, तिसऱ्या सेकंदात तो 1 दिवस असतो. हे त्यांनी अतिशय कल्पकतेने दाखवलं आहे. आणि जेव्हा पण कुठचं ड्रीम कोलॅप्स होत असतं तेव्हा त्यांना त्याच्या अगोदर कसं गोष्टी घडतात किंवा काय वॉर्निंग येते हे पण अतिशय चतुराईने दाखवलं आहे. म्हणजे हा मूवी असा आहे की मी ह्या साऱ्या ज्या गोष्टी बोलतो आहेत त्या तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजतील. आणि जेव्हा आपण एखाद्याच्या स्वप्नामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याच्या स्वप्नावर आपला कंट्रोल नसतो. त्यामुळे त्याच्या स्वप्नात आपल्याला काय सरप्राईज मिळतात हे काहीही कळत नाही. आणि जर मी माझं स्वप्न बघतोय आणि माझा भूतकाळ जर त्या स्वप्नात असेल तर त्यावेळेला तो समोरच्यासाठी कसा चॅलेंज बनू शकतो हेही या चित्रपटात अतिशय कल्पकतेने दाखवलं आहे. अजून एक गोष्ट त्यांनी दाखवलेली आहे की जेव्हा आपण स्वप्न बनवत असतो, म्हणजे जसा चित्रपटाचा हिरो लिओनार्डो आहे तो ड्रीम कन्स्ट्रक्ट करत असतो, तर तो एक आयडिया सांगतो की जेव्हा पण तुम्ही स्वप्न बघता तेव्हा तुमच्या
माइंडमधून कुठचीही गोष्ट क्रिएट करू नका. आणि ती गोष्ट क्रिएट केल्याने काय होईल की तुम्हाला रियालिटी आणि स्वप्न याच्यातला फरकच कळणार नाही. त्यामुळे तो दरवेळेला काहीतरी नवीन गोष्टी इमॅजिन करायचं सांगत असतो. ह्या चित्रपटात काही अतिशय गोष्टी कल्पकतेने दाखवलेल्या आहेत. म्हणजे लिओनार्डो जेव्हा एका आर्किटेक्ट मुलीला घेऊन येतो आणि तिला सांगतो की तू एखादं ड्रीम क्रिएट कर आणि ते ड्रीम कॉम्प्लेक्स असलं पाहिजे. त्यासाठी त्याने कसा मेजचा उपयोग केला आहे ते पण दाखवलेलं आहे. आणि ज्या वेळेला तिला कळत नाही की हे ड्रीम आहे का रिअल आहे, तर तो पण एकदम भन्नाट असा सीन आपल्याला बघायला मिळतो. अजून चित्रपटाची खासियत म्हणजे याच्यात एक कन्सेप्ट दाखवली आहे की लिंबो. आणि लिंबो ही एवढी जबरदस्त कन्सेप्ट आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला त्याचा आता स्पॉइलर देणार नाही. तुम्ही जेव्हा तो मूवी बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की ही लिंबो ही कन्सेप्ट काय आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल तर चित्रपटाच्या स्टार्टिंगलाच आपल्याला एक म्हातारा दाखवला आहे जो सुमारे 200 ते 300 वर्ष असा म्हातारा आहे. तर हा म्हातारा काय आहे हे तुम्हाला या पुढे कळेल की लिंबो आणि ह्या म्हाताऱ्याचा काय संबंध आहे ते. इन्सेप्शन हा मूवी एवढा भारी असण्याचं आणि त्याला खूप सारी रिवॉच व्हॅल्यू म्हणजे तुम्ही किती पण वेळा बघू शकता याचं कारण म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे दाखवलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण हा मूवी बघतो तेव्हा आपण मूवी बघतोय असं वाटतच नाही. आपण ॲक्च्युली हे आपल्यासमोरच घडतंय असं आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांनी जे दाखवलेले आहे सेटो बिझनेसमॅन म्हणजे सेटो हा कसा बिझनेसमॅन असतो आणि तो किती श्रीमंत असतो हे त्यांनी अतिशय म्हणजे आपल्याला लिंकच होतं की हा खरोखर बिझनेसमॅन आहे, तो एवढा पॉवरफुल आहे आणि तो कुठच्या थराला जाऊ शकतो. दुसरं म्हणजे किलियन मर्फीने जो एक मिलेनियर दाखवला आहे तो पण त्याची लाईफस्टाईल, त्याचं राहणीमान एकदम परफेक्ट असं दाखवलं आहे. जोसेफ लॉर्डन गेविन तसेच लिओनार्डो यांचं जे लाईफस्टाईल आहे, त्यांचे ड्रेस आहेत, त्यांचा ड्रेस कोड आहे, हे एकदम म्हणजे पॉलिश आणि एकदम जबरदस्त असं दाखवलेलं आहे की जेव्हा त्यांना सेटो सपोर्ट करतो तो कुठच्या लेवलला जाऊन आणि कसा सपोर्ट करतो म्हणजे मिशनसाठी तो कुठच्या लेवलला जातो हे पण आपल्याला असं जबरदस्त असं बनवलेलं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे या चित्रपटाची मला खास अशी वाटली की पहिल्या लेवलचं ड्रीम, दुसऱ्या लेवलचं ड्रीम आणि तिसऱ्या लेवलचं ड्रीम ह्यामध्ये त्यांनी जो कलर ग्रेडिंग म्हणजे कलर पॅलेट यूज केला आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जो वेगळा वेगळा पॅलेट यूज केला आहे. म्हणजे काही ठिकाणी जेव्हा ते सिटीमध्ये असतात तेव्हा एक वेगळा असा पॅलेट आपल्याला दिसतो. नंतर जेव्हा ते मोरक्को म्हणजे अशा आफ्रिकन सब सहारा कंट्रीमध्ये जातात त्यावेळेला जो त्यांनी एक येल्लो असा कलर टोन यूज केला आहे तो आपल्याला वेगळेपणा दर्शवतो. तसेच जेव्हा ते थंड ठिकाणी जातात त्यावेळेला त्यांनी जो ब्लूइश असा कलर टोन यूज केला आहे किंवा जे पावसाचे सीन आहेत त्यावेळेला जो एक वेगळा कलर ग्रेड किंवा कलर टोन यूज केला आहे त्यामुळे आपल्याला ड्रीम 1, ड्रीम 2 आणि ड्रीम 3 ह्याच्यातला फरक स्पष्टपणे असा कळतो. म्हणजे असे काही मूवी असतात की जे तुम्ही बघायला हवे. म्हणजे ते मूवी बनवण्यासाठी त्यांनी किती मेहनत केली आहे. म्हणजे जर आपण सिनेमॅटोग्राफी बघितली तर वॉली फिस्टर यांची जी सिनेमॅटोग्राफी आहे जसं मी मगाशी सांगितलं जो फ्रेम रेट आहे तो त्यांनी किती कल्पकतेने वापरलेला असेल. आणि लिटरली हा मूवी म्हणजे तुमचं ब्रेनला एकदम असा चालना देतो की मी स्वतः हा मूवी 2 ते 3 वेळा बघितला आणि त्याच्यानंतर मला कळालं. म्हणजे ड्रीम विदिन अ ड्रीम ही कन्सेप्टच किती क्लिष्ट आहे आणि त्यांनी ज्या प्रकारे दाखवली आहे ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर त्यांनी जे एक लिओनार्डोचं एक त्यांनी ड्रीम दाखवलं आहे. त्यांनी ड्रीमच्या आतमध्ये एक सिटी बनवलेली आहे. तर ही सिटी ड्रीममधली कशी आहे आणि आपण आपल्या ड्रीममध्ये कुठच्या लेवलची सिटी बघू शकतो. तर हे त्यांनी अतिशय कल्पकतेने म्हणजे एखादा आर्किटेक्ट एखादी सिटी कशी बनवू शकेल हे आपल्याला या सीनमध्ये बघायला मिळतं. आणि अजून एक आहे जेव्हा तो एखादी आयडिया एखाद्याच्या माइंडमध्ये टाकतो त्याच्यातून कुठची रिस्क तयार होते हे या मूवीचं एक सगळ्यात मोठं असं इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला या मूवीमध्ये बघायला मिळते. आणि मित्रांनो या मूवीमध्ये एक कोट आहे, अन आयडिया इज लाईक अ व्हायरस हायली कंटेजिनस रेझिलियन्स अँड स्मॉल सीड कॅन ग्रो अँड इट कॅन डिफाईन ऑर डिस्ट्रॉय यू. म्हणजे यांनी म्हटलं आहे की ही एखादी आयडिया तुमच्या मनात किंवा एखादी कल्पना जेव्हा तुमच्या मनात येते ती एकदम रेझिलियंट असते म्हणजे कधीही न मरणारी असते. एखाद्या व्हायरसप्रमाणे ती छोटीशी आयडिया पुढे जाऊन खूप जास्त ग्रो होऊ शकते आणि हीच आयडिया तुम्हाला एकतर डिफाईन करते किंवा डिस्ट्रॉय करते.
म्हणजे ही आयडिया तुम्हाला तुमचं भविष्य घडवू शकते किंवा तुमचं भविष्य डिस्ट्रॉय करे म्हणजे संपवू शकते. तर ह्याचा कोटचा आणि मूवीचा काय संबंध आहे हे तुम्ही मूवी बघितल्यावरच कळेल. आणि ज्या वेळेला लिओनार्डो दुसऱ्याच्या मनात एखादी आयडिया पेरत असतो त्याचा काय संबंध आहे हे तुम्ही मूवी बघितल्यावरच कळेल. आणि मित्रांनो, मी आता हा व्हिडिओ इकडे एंड करतो आहे. व्हिडिओ एंड करताना मी तुम्हाला मूवीबद्दलचा एक स्पेशल गोष्ट सांगतो. म्हणजे मी तुम्हाला इकडे याचा स्पॉइलर देत नाही. लिओनार्डोची वाईफ आहे, तिचा या मूवीमध्ये काय संबंध आहे आणि त्याची वाईफ पुढे जाऊन त्याच्या मिशनला कसा इम्पॅक्ट करते हे आपल्याला या मूवीमध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो, अशा रीतीने मी आता हा एक छोटासा व्हिडिओ आज बनवला होता जो आता इकडे एंड करतोय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून कुठच्या मूवीबद्दल मी रिव्ह्यू करावे और आपण बोलावं हेही मला सांगा. धन्यवाद.